नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण जमलेलो आहोत इथे एकत्र. तिसऱ्या अध्यायातल्या 5व्या श्लोकापासून पुढे सुरू करू. तर 5, 6 आणि 7 आपल्याला अवनी, आपली जी गीता गायिका आहे अतिशय सुंदर, ती म्हणून दाखवणार आहे 5वा, 6वा आणि 7वा श्लोक. अवनी, गो अहेड प्लीज. हॅलो. बोला, सुरू करा. नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यार्भतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः. वंडरफुल. असं तू प्रत्येक वेळेस येते आणि ही इतकी सुंदर आम्हाला कार्यक्रमाची सुरुवात करून देते, त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे. तसंच प्रत्येक वेळेस येत जा. आणि यू आर लुकिंग ग्रेट, कारण की मध्यंतरी तुझी तब्येत बरोबर नव्हती आम्हाला कळलं, पण आता तू पूर्णपणे बरी झाली आहेस, ह्याच्याबद्दलही आम्हाला हो, खूप आनंद आहे. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. अँड वी शॅल गेट स्टार्टेड विथ अवर सेशन. आता 5वा श्लोक जो आपण म्हटला, आपण 5, 6, 7 असे 3 श्लोक म्हटले संस्कृतमध्ये. ज्यांना संस्कृत येत आहे त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. ज्यांना येत नाही, म्हणजे माझ्यासारखे लोक, त्यांना 3-4 पुस्तकं रेफर करून मग मराठीत समजायला लागतं की यांनी काय म्हटलं होतं. मग त्याच्यावर आपण विचार करू की काय सुरू आहे ते, हे सब क्या हो रहा है. कर्माविण कधी कोणी नरा हे क्षण मात्र ही प्रकृतीच्या गुणी सारे बांधिले करिता तची. कर्माविण कधी कोणी न राहे क्षण मात्र ही. मागच्या वेळेसच आपण बघितलं ना की आपण मी कर्म टाळतो म्हटलं किंवा मी कर्म करत नाही असं म्हटलं तरी सुद्धा कर्म आपल्याला थोडी सोडणार आहे. कर्म तर आपल्याला धरून बसणार आहे. त्यामुळे कर्म सोडून आपण राहू शकत नाही. ज्या व्यक्तीला स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन झालेलं आहे ना, किंवा एखादा अवधूत जर असेल, तर कदाचित ती व्यक्ती कर्माशिवाय राहू शकेल. म्हणजे ती स्वतः कर्म करते आहे असं दिसणार नाही आपल्याला. परंतु काय होणार आहे की ती केवळ असण्यामुळे अनेक कर्म आजूबाजूला घडताना दिसतील, असं होईल. तर पुढच्या अध्यायात हे येणार आहे बरं का. म्हणजे आता मी तुम्हाला थोडंसं त्याचं ट्रेलर सांगतो की सूर्याच्या केवळ असण्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी ह्या पृथ्वी तलावर होत आहेत असं दिसतं. सूर्य प्रत्यक्ष काही करतोय असं आपल्याला दिसत नाही. परंतु जर सूर्य नसला तर पृथ्वीवर घडणाऱ्या अनेक गोष्टी घडणारच नाहीत, असं होईल. परंतु पलीकडच्या अध्यायात पुन्हा भगवान सांगतील की सगळ्यात पहिले हा कर्मयोग जो आहे हा मी मनूला शिकवला, मग मनूनी सूर्याला शिकवला, किंवा सूर्याला पहिले शिकवला नंतर मनूला शिकवला, वॉट एव्हर. तर सूर्य, मनू, इक्ष्वाकू वगैरे या सगळ्या लोकांना कर्मयोग सगळं सांगितलं भगवंतानी, आणि त्याच्यानंतर ते सुरू झालं. तर मी तुम्हाला फक्त सूर्याचं उदाहरण कशाला दिलं की सूर्य प्रत्यक्ष काही करतोय असं आपल्याला दिसत नाही. परंतु सूर्य जर नसला तर अनेक गोष्टी आपल्याला घडताना दिसणारच नाहीत ना, असं होईल. त्यामुळे एखादी व्यक्ती काय करते त्याच्याकडे बघून आपण त्याच्यावर जजमेंट पास करायचं नाही. आपल्याला आपण स्वतःकडे बघायचे. आपल्याला स्वतःला जर आपण हा देह आहोत असं वाटत असेल अजूनही, तर आपल्याला कर्म करणं आवश्यक आहे. जोपर्यंत आपल्या देहाशी तादात्म्य आहे तोपर्यंत आपल्याला या देहाने कर्म करणं अपरिहार्य आहे. इट इज अनअवॉइडेबल. सो इवन इफ यू थिंक की मी आता हे नाही करणार, मी नाही करणार, हा संकल्प जो आहे ना, दॅट इट सेल्फ इज कर्म. म्हणजे कसं की आपण कर्माला सोडू बघितलं तरी सुद्धा कर्म आपल्या गचांडी येऊन बसतं. दॅट इज व्हॉट हॅपन्स. ओके. त्यामुळे कर्माविण कधी कोणी न राहे क्षण मात्रही, राहूच नाही शकत. फिजिकल वर्ल्डमध्ये देर इज नो स्टॉपेज एट ऑल. फिजिकल वर्ल्ड इज ऑलवेज डायनॅमिक, इट इज ऑलवेज मुव्हिंग, इट इज ऑलवेज चेंजिंग. त्याला तुम्ही काहीच नाही करू शकत. म्हणजे आता आपण 5-7 मिनिटापूर्वी हा कार्यक्रम सुरू केला तेव्हापासून ते आतापर्यंत जिथे आपण सुरू केलं होतं,
अवकाशामध्ये. आपण आकाशामध्ये कुठल्या ठिकाणी होतो? तिथपासून आपण किती हजारो मैल पुढे आलेलो? कॅन यू इमॅजिन? तर हे जग सारखं फिरतंय आणि किती गतीने आपण कल्पना देखील करू शकणार नाही, इतक्या गतीने ह्या जगाचा प्रवास सुरू आहे. त्यामुळे कर्माशिवाय भौतिक जगामध्ये कोणीही राहू शकत नाही. म्हणजे अगदी समाधीस्थ जरी बसलेला असला ना माणूस, तरी सुद्धा त्याच्या शरीरामधल्या ज्या हालचाली असतात, शरीरामधल्या हालचाली मे बी बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज नसतील चालत. हायबरनेशन मध्ये गेलो मी, ठीक आहे. तर जे इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल्स असतात किंवा इंडिव्हिज्युअल ॲटम्स असतात आपल्या शरीरामधले, म्हणजे अणुरेणू, तर त्या अणूमध्ये सगळ्यात मध्ये एक केंद्र असतं, न्यूक्लियस. त्या केंद्राभोवती जे इलेक्ट्रॉन्स असतात ते फिरत असतात. आणि ते किती जोराने फिरतात? इतक्या जोराने फिरतील की जोपर्यंत मी हे बोलतोय तोपर्यंत त्यांनी हजारो वेळा स्वतःभोवती, म्हणजे त्या केंद्राभोवती चक्र मारलेले असतील. इतक्या गतीने ते फिरतंय, आपण त्याची कल्पना देखील करू शकत नाही. आणि ज्याप्रमाणे अणूमध्ये अशा प्रकारे इलेक्ट्रॉन्स, नेगेटिव्ह चार्जेस जे असतात ते फिरत असतात, तशाच प्रमाणे पृथ्वी किंवा मंगळ किंवा बुध किंवा हे सगळे जे ग्रह आहेत हे सूर्याभोवती फिरत असतात आणि ते स्वतःभोवती पण फिरत असतात. त्यामुळे कशा गतीने हे जग कसं फिरतंय याच्याबद्दल आपण कल्पना जर केली ना, तर आपल्या डोक्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होतील. ह्या जगामध्ये चेंज इज दी ओनली थिंग दॅट इज कॉन्स्टंट. कर्माशिवाय आपण कोणीही राहू शकत नाही. ठीक आहे ना? तर जर आपण असं म्हटलं की मी कर्म केल्याशिवाय राहतो, तर तसं म्हणणं किंवा तसा विचार करणं हे वृथा आहे, असं आपण मागच्या वेळेस बघितलं होतं, असं भगवंतांनी सांगितलं ना. तर आता ह्या श्लोकाबद्दल आपल्याकडे 2-3 रेफरन्सेस असतात, राईट? प्रत्येक वेळेस तर आपण विनोबांचं पहिलं बघितलं यावेळेस, कारण की ते पुस्तक माझ्या हातात होतं म्हणून. दुसरे आता प्रभुपाद भक्ती वेदांत, तर त्यांचं आपण बघूया. तर न ही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्व प्रकृती जैर्गुणैः, असं म्हटलंय, राईट? सो एव्हरीवन इज फोर्स्ड टू ऍक्ट हेल्पलेसली according to the qualities he has acquired from the modes of material nature. मागे आपण क्वालिटीज म्हणजे सत्व रज तम ह्याच्याबद्दल बोललो होतो, आठवतंय का? तर हे जे 3 गुण आहेत, ह्यापैकी आपण कुठले गुण ग्रहण केलेले आहेत, त्या गुणांच्या नुसार एव्हरीवन इज फोर्स टू ऍक्ट हेल्पलेसली. या गुणांमुळे आपण फिरत असतो, राईट? देअरफॉर नो वन कॅन रिफ्रेन फ्रॉम डुईंग समथिंग, नॉट इवन फॉर अ मोमेंट, असं प्रभुपादांनी आपल्याला समजावून सांगितलंय. सो लेट मी सी इफ आय कॅन गेट. आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी, त्यांचा जो 3रा अध्याय आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणतात, आपण पहिले 4 श्लोक बघितले होते पहा, आणि ते छान असं रामरक्षा आपण ज्या मीटरमध्ये म्हणतो ना, तशा प्रकारे त्यांनी ते सगळे रचलेले आहेत. स्वस्थ बसोनी कर्म न करावे, कोणासही ते शक्य नसावे, त्रिगुण हालविती चालविती, बळजबरी कर्म करविती. आपण जर म्हटलं की स्वस्थ बसवणी कर्म न करावे, कोणासही ते शक्य नसावे, आपल्याला नाही आहे ते शक्य. त्रिगुण हलविती चालविती, बळजबरी कर्म करविती. त्यामुळे आपण नाही जरी म्हटलं तरी सुद्धा आपल्याला ते कर्म आपल्या बोकांडी येऊन बसणार आहेच. ऑलराईट. आता बघा की ह्या सगळ्यांचं आपण बघितल्यानंतर शेवटी ज्ञानेश्वर महाराजांकडे येऊ. तिथे काय म्हणतात की पूर्णपणाने निरीच्छता, जोवरी न आली चित्ता, तोवरी न येई टाकिता, व्यापार अर्जुना कर्माचे. पूर्णपणाने निरीच्छता. निरीच्छता म्हणजे माझ्या मनातनं जोपर्यंत इच्छा पूर्णपणे जात नाही तो क्षण. निरीच्छ म्हणजे ज्याला इच्छा नाही असा माणूस. तर निरीच्छता म्हणजे ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये इच्छा उरलेल्याच नाहीये, अशी जी स्थिती आहे त्याला निरीच्छता म्हणू आपण. अशी मनाची अवस्था. तर ती मनाची अवस्था कशी येईल? जर आपण तो 2रा अध्याय जर शिकलेलो असू व्यवस्थित, तर आपल्याला ते कळायला हवं होतं. परंतु आपण सगळे अर्जुनासारखे किंवा अर्जुनापेक्षा पण बेकार आहोत.
त्यामुळे आपल्याला भगवंताने जे सांगितलं ते आपण बरोबर ऐकलं नाही, त्यामुळे आपल्याला ते कळलं नाही. त्यामुळे निरीच्छता काय आहे हे आपल्याला समजलं नाही. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृहा वीतराग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते. आणि त्याच्या आधी काय म्हटलं होतं की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यैवात्मना तुष्टा स्थित प्रज्ञस्ते दोच्यते. तर ज्या माणसाच्या मनातून इच्छा संपूर्णपणे चालल्या गेल्यात आणि जी व्यक्ती आत्मनी एव आत्मना तुष्टा स्वतःमध्ये संतुष्ट आहे, ती व्यक्ती पूर्णपणे निरीच्छा असणारच आहे. कारण की स्वतःच्या आत्म्याशिवाय त्या व्यक्तीला दुसरं जे काही आहे ते सगळंच्या सगळं त्याचं प्रतिबिंब आहे हे कळतंय. म्हणजे ते खरं नाही. म्हणजे खरं नाही त्याच्याबद्दल आसक्ती राहणारच नाही, आहे की नाही. म्हणून मग निरीच्छता विल बी ए नॅचरल कॉन्सिक्वेन्स ऑफ बिईंग स्थितप्रज्ञ ऑर हॅव्हिंग अंडरस्टूड आवर ओन इसेन्शियल नेचर. असं आहे. पूर्णपणाने निरीच्छता जोवरी न आली चित्ता, म्हणजे कसं आहे की ते जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना तोवरी न येई टाकिता. न येई टाकिता म्हणजे आपण सोडू नाही शकत, टाकू नाही शकत. व्यापार अर्जुना कर्माचे जे व्यापार असतात ते आपण नाही टाकू शकत जोपर्यंत निरीच्छता येत नाही तोपर्यंत. त्याच्यासाठी आपण आधी बघितलं नव्हतं का की ध्यायतो विषय अनपुंसः संगस्ते उपजायते. इथपासून आपली सगळी घसरगुंडी सुरू झाली होती ना 8 स्टेप्स मध्ये. तर तेच पुन्हा इथे रिपीट होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सारख्या सारख्या ऐकतो आणि सारख्या सारख्या त्याच्यावर आपण सारखं सारखं चिंतन करतो, त्यानंतर हे आपल्याला हळूहळू समजायला लागतं. म्हणजे पहिले ठीक आहे, आता आपण ऐकतो हे तेव्हा आपल्याला समजलं असं वाटतं, परंतु ते आचरणात नाही येत ना. कारण की 1 तासभर आपल्याला छान जातो वेळ दर शनिवारी, पण नंतर लाईफ हॅपन्स अँड देन वी विल गो बॅक टू वी डू गो बॅक टू आवर युज्युअल वे ऑफ लिव्हिंग. तर हे जे अनुसंधान आहे हे सारखं टिकून राहण्यासाठी आपल्याला हा सगळा अभ्यास सारखा करत राहणं आवश्यक आहे. मग होऊन आत्मज्ञान जेव्हा लाभते समाधान तेव्हा आपोआप गळून कर्म थांबे सहजतेने. मग होऊन आत्मज्ञान, जर मला कळलं की मी कोण आहे, इफ आय रिअली अंडरस्टँड माय इसेन्शियल नेचर, तेव्हा लाभते समाधान. समाधान म्हणजे इक्वॅनिमिटी. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगतस्पृहा. राईट. तेव्हा आपोआप गळून कर्म थांबे सहजतेने. म्हणजे काय होईल की कर्म नाही थांबणार. आता पहा की पहिल्या ओवीमध्ये काय म्हटलं की व्यापार अर्जुना कर्माचे न येई टाकिता. ठीक आहे ना. जी व्यक्ती असं म्हणते की मी कर्म टाकेन, त्या व्यक्तीमध्ये कर्म सोडण्याचा अहंकार आहे की नाही. तर म्हणजे माझी मीपणाची जी भावना आहे, माय सेन्स ऑफ अदरनेस हॅज नॉट बीन इरेज्ड एज येट. तोपर्यंत मनुष्य कर्म टाकूच नाही शकत. आता ह्याच्यामध्ये पहा की कर्म थांबे सहजतेने असं म्हटले. तर कर्म थांबे सहजतेने, कर्म कशामुळे घडतं? कर्म जेव्हा त्याच्या मागे कर्ता भाव असतो त्याच्यामुळे कर्म घडतं. नाही तर मग त्याला आपण क्रिया म्हणू ना. मागे आपण बघितलं होतं ना, आठवतं का की खाणं आपण करतो, म्हणजे खाण्याचं कर्म मी करतो, परंतु पचनाचं कर्म नाही करत. पचनाची क्रिया होते, कारण की त्याच्या मागे अहंकार नाही आहे, त्याच्यामध्ये वेगळेपणाची भावना नाही आहे. माझ्यामधला जो जो जठराग्नी आहे तोच जठराग्नी प्रत्येक जीवामध्ये आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नम चतुर्विधम, असं भगवान 15व्या अध्यायात नंतर सांगणार आहे आपल्याला. म्हणजे काय आहे की तुझ्या पोटामध्ये जे अन्न तू टाकतो आहेस त्याचं जे पचन आहे ते मी करतोय. तो वैश्वानर जो आहे, द युनिव्हर्सल डायजेस्टिव्ह फायर इज डायजेस्टिंग द फूड यू आर पुटिंग इन टू युअर स्टमक, असं भगवान समजावून सांगतायत. तर जेव्हा आत्मज्ञान मला होईल तेव्हा माझी कर्तेपणाची भावना गळून पडेल. ती कर्तेपणाची भावना गळून पडली की कर्म होत राहील, पण ते क्रियेसारखं होत राहील. त्याच्या मागे कर्ताभाव नसल्यामुळे त्याला आपण कर्म नाही म्हणणार, त्याला आपण क्रिया म्हणू, असं होईल. म्हणून अर्जुना निष्कमता लिहिलंय ते, पण निष्कामता पाहिजे किंवा निष्कर्मता हवंय. म्हणून अर्जुना निष्कर्मता मिळवण्याची ज्या आस्था त्याने ना टाकावे सर्वथा आपुल्या उचित कर्मासी. म्हणून ज्या व्यक्तीला निष्कर्मता किंवा निष्कामता मिळवण्याची आस्था आहे, निष्कामताच पाहिजे, ते निष्कर्मतापेक्षा निष्कामता पाहिजे. आय डोंट नो, इथे माझ्या एडिशन मध्ये थोडासा टायपो
असावा असं मला वाटतं. पण एनिवे, त्याने न टाकावे सर्वथा आपुल्या उचित कर्मासी. म्हणजे मागच्या वेळेस आपण काय बघितलं होतं की उचित कर्म कुठलं आहे की जे मला माझ्या वर्णाश्रम धर्मानुसार सहजपणे माझ्या समोर आलेलं आहे आणि जे मला सहजपणे करता येते ते मी अजिबात टाकायला नको. ठीक आहे ना. तर जर मला निष्कामता हवी असेल किंवा कर्मापासून जर मला संन्यास घ्यायची इच्छा असेल, कर्मापासून संन्यास नाही घ्यायचा, कर्माचं जे फळ आहे त्याच्यावर आसक्ती नको आणि कर्म टाकण्यामध्ये देखील स्वारस्य नको. कर्म आपल्याला टाकायचं नाहीये, कर्माचं जे फळ आहे त्याच्याबद्दल आसक्ती नको आहे, किंवा ते कर्मफळ जर आपण समष्टीच्या चरणी किंवा समाजाच्या चरणी किंवा जगाच्या चरणी किंवा कृष्णाच्या चरणी जर अर्पण केलं तर आपल्याला त्या कर्माच्या फळाचा लेप किंवा कर्माचा लेप नाही होणार. सो वी विल नॉट हॅव टू रिअली पे ऑफ दॅट कर्म इन एनी फ्युचर टाइम. ठीक आहे ना. आपल्याला कर्म नाही टाळायचं आहे आणि कर्माचं जे फळ आहे त्याचा स्वार्थासाठी उपयोग नाही करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे मग काय होईल की त्या कर्माचा लेप आपल्याला होणार नाही आणि मग त्याच्यासाठी जे पुनर्जन्म घेण्याची आपल्याला आवश्यकता असेल त्याच्यानंतर, की जे कर्म आपण केलं ज्याचा आपण उपभोग यावर्षी या जन्मात नाही घेतला त्याच्यासाठी दुसरा जन्म घेण्याची गरज पडली, अशा प्रकारचं लजांड जन्म मरणाचं आपल्या मागे लागणार नाही. ठीक आहे. जर आपण आपल्याला जे उचित कर्म आलेलं आहे ते उचित कर्म जर व्यवस्थित केलं आणि त्या कर्मफळाची आसक्ती नाही ठेवली तर. ठीक आहे. आपुल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केल्याने मना आवडे त्या रीतीने ते तरी साध्य होते का. आता हा सरकास्टिक प्रश्न विचारलाय पहा त्यांनी. आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार जर केला आपण, आपल्याला जे आवडतं त्या रीतीने आपण जर ते केलं तर ते साध्य होईल का. अजिबात नाही होणार. कारण की मला समजा चॉकलेट खायला आवडत असेल तर मी नुसतं चॉकलेट जर खात राहिलो तर माझं पोट नक्की बिघडेल. म्हणजे मला जे आवडतं ते मी केलं तर ते माझ्यासाठी चांगलं आहे किंवा नाही हे मला माहिती नाही आहे. माझ्यासाठी जे चांगलं आहे ते कृष्णा तू मला सांग, असं अर्जुन म्हणतोय. म्हणजे अर्जुन जो मोठ्या सैन्याचा सेनापती आहे, जगामधला सगळ्यात उत्तम असा धनुर्धर आहे, त्याला देखील वयाच्या 86व्या वर्षी असले प्रश्न पडतात. तर मग आपण तर त्याच्या मनाने काहीच नाही आहे. तर आपल्या मनामध्ये जर चांगले प्रश्न आले, योग्य प्रश्न आले आणि त्या प्रश्नांची जी उत्तरं असतील, योग्य उत्तरं जी आपल्यासाठी श्रेयस्कर असतील, ती ती समजा आपण ऐकण्याची आपली तयारी असली आणि त्यानुसार कर्म करण्याची तयारी असली तर आपण साधक आहोत अर्जुनासारखे असं आपण समजू. परंतु ते जर नसेल आणि जर आपल्याला कोणी एखादी चांगली गोष्ट सांगते की सांगतोय की त्यांच्याकडनं आपण ती जर ऐकून करणार नसू तर मग आपल्यासारखे दुर्दैवी आपणच, नाही का. वा नको वाटते म्हणून टाकू गेल्या कर्म जाण, त्यामुळे तिरी घडून कर्मत्याग येतसे का. आता एखादं कर्म आपल्याला आवडत नाही म्हणून आपण ते टाकलं तर त्याच्याने कर्मत्याग होईल का. नाही. तर जे मला आवडत नाहीये कर्म, ते कर्म जर स्वधर्मामुळे माझ्या आयुष्यात आलेलं असलं तर ते मला करणं भाग आहे अनफॉर्च्युनेटली. आता बघा ना, आपण खूप दिवसांपूर्वी केव्हा तरी एखाद्या याच्यामध्ये बघितलं होतं की सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपला पार्श्वभाग स्वच्छ करावा लागतो. तर हे काही फारसं आनंददायक आहे असं नाही म्हणणार आपण, नाही का. परंतु ते आपण करतो ना, तर ते सोडून तर नाही चालणार. तर असं नाहीये की एखादी गोष्ट जर आवडत नसेल तर ती आपण टाकायला पाहिजे. ती जर आपल्या हिताची असेल तर करायलाच पाहिजे. आणि जर एखादी गोष्ट आवडत असेल परंतु ती आपल्या हिताची नसेल तर ती करायला नको. तर ही जी शिस्त आहे मनाला, ती असणं अतिशय आवश्यक आहे. ठीक आहे ना. तर तेणे करी न वाटे तसे, हे बोलणे व्यर्थ असे, विचारे पाहता मानसे, कर्म सुटे ना कर्म त्यागे. म्हणजे आता भगवान हे समजावून सांगतायत की करी न वाटे तसे म्हणजे मला वाटेल तसं मी करीन हे बोलणं व्यर्थ आहे. विचारे पाहता मानसे म्हणजे तू विचारून पहा आपल्या मनाला. कर्म सुटे ना कर्म त्यागे म्हणजे कर्मही सुटत नाही आणि कर्मत्याग पण
म्हणजे कर्मत्याग जो केलाय असं वाटतं आपल्याला, त्याच्यामुळे कर्म सुटत नाही ते, अनफॉर्च्युनेटली. ठीक आहे. प्रकृतीच्या आश्रयाधीन जोवर शरीराचे जीवन, तोवर करीन वा न करीन हे बोलणे अज्ञानाचे. म्हणजे जोपर्यंत आपण प्रकृतीच्या अधीन आहोत आणि आपल्या शरीराचं जीवन प्रकृतीच्या अधीन राहणारच आहे. आपण प्रकृतीच्या पलीकडे गेलो आहोत का? नाही गेलो अजूनपर्यंत. त्यामुळे जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याला तुम्हाला व्यवस्थित मेंटेन करणं भाग आहे, नाही का? नाही तर मग काय होईल की ह्या शरीरामुळे मुळे आपण मागे खेचलो जाऊ. म्हणजे जर आपल्याला इथे शांतपणे बसून तासभर ह्याच्यावर चिंतन करायचं आहे, तर तेव्हा काय होईल? तेव्हा असं वाटेल की अरे माझं डोकं दुखतंय, तर माझा पाय दुखतोय, तर माझी पाठ दुखते. तर मग हे काय होईल? नाही होणार ना. तर तासभर आपल्याला शांतपणे बसण्यासाठी देखील शरीर स्वस्थ असावं लागतं, नाही का? तर जर आपण करतो किंवा टाळतो, आवडीवर किंवा नावडीवर अवलंबून ठेवलं, तर अशा प्रकारचे प्रश्न किंवा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात. हम्म. प्रकृतीच्या आश्रयाधीन जोवर शरीराचे जीवन, तोपर्यंत करीन वा ना करीन हे बोलणं अज्ञानाचं आहे. लेट्स नॉट गेट इन टू दॅट काइंड ऑफ फुलिशनेस. ठीक आहे. शरीर जे जे काही करते, त्रिगुणामुळे होते ते ते, देहाच्या साऱ्या व्यापाराते गुण हे स्वाधीन ठेविती. शरीर जे जे काही करतं त्रिगुणामुळे ते होत असतं. सत्व रज आणि तम. म्हणजे कसं की आता आपण दिवसभर कर्म केलं तर दॅट इज रजोगुण. त्याच्यानंतर काय होईल की कर्म करून करून हा रजोगुण करून करून आपण थकून जाऊ, मग आपण तमगुणात जाऊ, झोपून जाऊ. आणि मग झोपल्यानंतर खूप वेळ तमगुणात पण नाही राहू शकत. खूप वेळ झोप झाल्यानंतर अनलेस वी आर कुंभकर्णाचे वंशज, काही वेळानंतर आपण उठू. म्हणजे मग काय होईल की पुन्हा तो तमोगुण संपून आपण सत्वगुणात येऊ, रजगुणात येऊ ना, पुन्हा ते सुरू होईल. असं होईल ना. तर प्रकृतीच्या आश्रयाधीन हे तर आपण झालं. शरीर जे जे काही करतं त्रिगुणामुळे ते ते होतं. म्हणजे आपण नाही म्हटलं तरी ते होईल. म्हणजे आपण जर दिवसभर आपल्याला समजा आवडतंय म्हणून एखादी गोष्ट करत राहिलो तर आपण थकून जाऊ ना. मग आपण म्हटलं नाही तरी सुद्धा आपण आपोआप झोपून जाऊ. सो अवर बॉडी विल गो इन टू तमोगुण, राईट. देहाच्या साऱ्या व्यापाराते गुण हे स्वाधीन ठेविती. तर हे देहाचा जो व्यापार होतो, गुण त्यांना त्याच्या स्वाधीन ठेवतात. सो बिकॉज ऑफ द इन्फ्लुएन्स ऑफ द थ्री गुण, द बॉडी विल कंटिन्यू टू ऑपरेट इन दिस वर्ल्ड. हे सांगायला बघतायत भगवान. विहित कर्मे हट्टे जरी, करावयाचे सोडिले तरी, इंद्रियांना टाकून दुरी, त्यांचे स्वभाव जाती का. विहित कर्मे हट्टे जरी करावयाचे आपण सोडले तरी इंद्रियांना टाकून दुरी, त्यांचे स्वभाव जाती का. म्हणजे ह्याचा रेफरन्स कुठे येतो पहा. विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः, रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. म्हणजे आपण योगाचा जो प्रकार आहे ना, अष्टांग योगाचा, त्याच्यामध्ये समजा आपण आपली इंद्रिय सगळी बंद करून टाकली, आपलं मन बंद करून टाकलं, योग चित्त वृत्ती निरोधा केलं. म्हणजे काय केलं की वी हॅव लॉक्ड अवर सेल्स इन. परंतु आपली जी स्मृती आहे जुन्या आपल्या कर्मांची आणि कर्मफळांची, ती स्मृती आपल्या डोक्यातनं गेली आहे का आतापर्यंत? ती तर तशीच आहे. तर विहित कर्मे हट्टे जरी, म्हणजे आपण निराहार जर केलं आपल्या देहाला, विषया विनिवर्तनते, आपण विषयांचा त्याग केला आणि निराहार केला आपल्या देहाला, तरी सुद्धा आपल्या मनामध्ये त्यांची स्मृती अजूनही आहे. पण ती केव्हा जाईल? रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. म्हणजे जेव्हा आपल्याला स्वतःच्या स्वरूपाची जाणीव होईल तेव्हा ती स्मृती चालली जाईल, राईट. पण आपण तर ह्या विषयांच्या आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये जो आपला संयोग होतो आपल्या इंद्रियांचा, त्याच्यामुळे जे आपल्याला सुख मिळतं त्याच्यामध्ये अजूनपर्यंत अडकलेलो होतो, नाही का. तर कानाचे ऐकणे थांबते का, डोळ्याचे तेज जाते का, नाक काय बंद होते आणि वास न कळे त्या, असं होईल का. म्हणजे कान जोपर्यंत आपल्याला आहे तोपर्यंत आपल्याला आवाज ऐकू येणारच आहे. म्हणजे इंद्रियांच्या ज्या शक्ती आहेत, तुम्ही समजा विषय दूर ठेवले तरी सुद्धा इंद्रियांच्या शक्ती काय चालल्या जातील का? असं नाही होणार.
आपल्याला करायचं काय आहे, की आपल्याला त्याच्यामध्ये फक्त अडकायचं नाही. म्हणजे आरशासमोर उभं राहिल्यानंतर आरशामध्ये प्रतिबिंब पडणारच आहे. त्याला करायचं काय आहे? ते प्रतिबिंब एवढं फक्त समजायचं आहे आणि मग त्याच्या मागे लागायचं नाही फारसं. असं आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. वायू जे प्राण अपानादी त्यांच्या गतीस काय बंदी वा सोडू न देते बुद्धी काय कल्पना करण्याचे. म्हणजे ही जी इंद्रियांची सवय आहे किंवा इंद्रियांचे जे जे व्यापार आहेत, द फंक्शन्स ऑफ द व्हेरियस ऑर्गन्स, त्यांची फंक्शनॅलिटी संपणार नाही, त्यांची केपेबिलिटी नाही संपणार. तुम्ही करू नका वाटल्यास ते, परंतु त्यांचा जो स्वभाव आहे तो कुठे काय बदलणार आहे? तो नाही बदलणार आहे, नाही का? भूक लागण्याचे थांबते, तहान ना उत्पन्न होते, वा काय नाहीसे होते, झोपणे वा जागे होणे. आता पहा, भूक लागण्याचं थांबतं का आपल्याला? जेव्हा आपल्या शरीरामध्ये एनर्जी लेवल कमी होते तेव्हा आपल्याला भूक लागते. हा, तहान ना उत्पन्न होते, तहान तर उत्पन्न होतेच. जर आपण मी म्हणजे हा आता 24 तास बोलत राहिलो तर मला केव्हा तरी तहान लागेलच, नाही का? तासाभरात नाही लागत, परंतु जर खूप वेळ बोलत राहिलो तर लागेल, नाही का? वा काय नाहीसे होते, झोपणे वा जागे होणे. झोपण्यामध्ये आणि जाग होण्यामध्ये काय नाहीसं होतं. आपण जेव्हा झोपतो तेव्हा काय नाहीसं होतं. आपण जेव्हा जागे होतो तेव्हा आपल्याला काय मिळतं? पाय चालणे विसरती, अशा गोष्टी काय घडती, फार काय का खुंटती, होणारे ते जन्म मृत्यू. पाय जर तुम्ही चालला नाही तर काय पाय चालण्याचं विसरणार आहेत का? नाही. तर अशा गोष्टी काय घडती, फार काय का खुंटती, होणारे ते जन्ममृत्यू. जन्ममृत्यू जे होणार असतात, सारखे होत असतात, ते काय खुंटणार आहेत का? म्हणजे ते काय थांबणार आहेत का? नाही थांबू शकत ते. जन्म आणि मृत्यू म्हणजे काय, की एखादी परिस्थिती आत्ता आहे आणि ती परिस्थिती बदलली आणि असं क्षणोक्षणी होत आहे. जसं आपण पहिल्यांदा म्हटलं, की ज्या क्षणी हा कार्यक्रम सुरू झाला त्या क्षणी आपण कुठे होतो आणि तिथपासून ते आत्तापर्यंत गेले अर्ध्या तासात कुठपर्यंत आलो. म्हणजे सारखं बदलत आहे ना. तर ह्या सगळ्या बदलणाऱ्या जगामध्ये जर आपण अडकलो, हं, तर काय होईल, की आपल्यालाच त्रास होईल. परंतु ह्या जगाची जी गती आहे, म्हणजे उत्पत्ती आणि नंतर स्थिती आणि नंतर लय, ह्या तिन्ही गोष्टी सारख्या सुरू असतात. तर त्याच्यामध्ये जर आपण अडकलो तर मग आपण ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी अजूनपर्यंत तयार नाही आहे असं समजायला हरकत नाही. आता मी इथे थोड्या वेळ थांबतो आणि जर कोणाला काही प्रश्न असलेत किंवा कोणाला काही ह्याच्याबद्दल चिंतन करायचं असलं तर आपण अनम्यूट करू शकता आणि बोलू शकता. तर समीर यांनी आपला हात वर केलेला आहे. तर वाय डोंट यू अनम्यूट युअरसेल्फ अँड से समथिंग? समीर प्लीज. हा दादा, ऐकू येत आहे का? बिलकुल येत आहे, गो हेड. असं ऑनलाईन डिस्कशन मध्ये बऱ्याच लोकांचं असं मत आहे हा, की जीसस हा एक उत्तम अद्वैत वेदांती नव्हता. बरं. कारण का अद्वैत वेदांतामध्ये आय एम दॅट अशी एक कल्पना आहे, म्हणजे मीच प्रश्नच ब्रह्म नाही. आहे. येस. आणि जीसस पण म्हणतात की आय एम सन, माय आय एम फादर अँड फादर, आय आर वन. आय एम करेक्ट, माय फादर अँड आय आर वन. म्हणजे येस, आय एम द फादर, असं करेक्ट जे आहे. काय असेल ते. ही एक चांगली कल्पना आहे, सुंदर कल्पना आहे, प्रश्नच नाही. आता माझा जो प्रश्न आहे तो 5व्या श्लोकावर. श्लोकावरती 3ऱ्या अध्याय हा, त्याच्यावरती बेस्ट आहे. करेक्ट, गो हेड. तर श्लोक आहे, न हि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठस तिष्ठत्य कर्मकृत हा, कार्यते एवश कर्म सर्व प्रकृती जैर गुणैः. करेक्ट. म्हणजे अर्थात एक जे काय त्यांचे क्वालिटीज असतील ते हेल्पलेसली ते ऍक्ट करावं लागतं त्यांना. बरोबर मटेरियल आहे. नेचर असेल, काय वेगळं कारण असतील, आणि कोणीही काहीच करायचं नाही असं ते कधी करू शकत नाही. तर बरोबर. काही वर्षापूर्वी एक टुरिस्ट होता अमेरिकन, तो अंदमान निकोबारला भेटायला गेला आणि त्याचा असा हेतू होता की ख्रिश्चनिटीचा प्रचार करायचा.
तर तो एका बेटावरती गेला. तिथं ते अंदमानी लोक तिथे जे राहत होते, त्यांचं नाव होतं सेंटिनलीज. तर तो लोकांना आपलं घेऊन पैसे देऊन वगैरे तो आता काहीतरी मला वाटतं बायबल बहुतेक नक्की मला माहिती नाही काय. तो उतरला तिथं आणि तो गेला तिथं त्या बेटावरती. बेटावरती आता ते जे ट्रायबल लोक होते ते खूप पूर्वीपासून तिथं राहत होते. गेले साधारण 40-60 हजार वर्षापासून राहत होते. बरं. आणि जे पूर्वी ते राहत होते ते तसेच आजही ते तसेच राहत आहेत. धनुष्यबाण, अंगावरती ट्रेडिशनल कपडे म्हणजे झाडाचेच काहीतरी जे काय असेल ते. त्यांचं खानपान पण ते तिकडचं जे काय असेल उगवत असेल वगैरे वगैरे. तर हा टुरिस्ट गेला तिथं प्रचार करायला किंवा काही शोध लावायला वगैरे. तर त्या ट्रायबल लोकांनी त्याला बघितलं आणि धडाधड ते बाण मारायला सुरुवात केली. त्यांच्याकडे जे एकच त्यांच्याकडे अवजार आहे ते धनुष्य आणि बाण. तर तो आणि ते त्यांच्या बाणाला ते विष लावत होते. म्हणजे त्यांची ती पद्धत आहे. ते तो त्यांना बाण लागला त्या टुरिस्टला, अमेरिकन टुरिस्टला आणि तिथंच मेला. ते बघून ते सगळे ज्या बोटीवरनं तो आला होता, ते सगळे पळाले तिथून. आता बायबलमध्ये असं जीसस म्हणतात, की आय एम द फादर, आय एम द सन. त्याला अद्वैत वेदांतीन उत्कृष्ट अद्वैत वेदांतीन म्हणलेलं आहे. आता हा जो टुरिस्ट होता, त्यांनी काही त्याचं ते अद्वैत वेदांत त्याला समजा आपण म्हणू बायबलला. सिमिलर त्यांचं ते हे आहे. तर त्यांनी काही त्याचं पालन केलं नाही. पण हे जे होते ट्रायबल लोक, त्यांना न काही भगवद्गीतेची माहिती, त्यांना न बायबलची माहिती, त्यांना न सिव्हिलायझेशनची माहिती कसली. तरी त्यांनी स्वतःच हे प्रोटेक्ट करायला त्यांनी वार केला. त्यांनी ते बरोबर केलं. कारण का पूर्वी ब्रिटिश लोक पण अंदमान निकोबारच्या लोकांना ते घेऊन ते पिंजऱ्यात बंद करायचे आणि भारतभर त्यांचं प्रदर्शन करायचे, की हे बघा जंगली लोक भारताचे, हे बघा ट्रायबल लोक भारताची. असं करत करत तिकडचे काही प्रजातीचे 5,000 नंबरामध्ये जे होते ते आज 41 वरती आले. दिस इज दी इफेक्ट ऑफ सिव्हिलायझेशन, मॉडर्न सिव्हिलायझेशन ऑन बरं. मग त्याचा आणि ट्रेडिशनल. मग आता वेदांताचा आणि नाही येशू नाही, ख्रिस्ताचा म्हणून आणि त्यांचा काय येतो संबंध आहे येतो मग आता इथे? येतो येतोय प्रश्नावरती येतं ते आधी. हा, गो हेड. तर हा जो टुरिस्ट होता त्यांनी ते पालन केलं नाही ते त्याचं अद्वैत वेदांतीन बेस्ड जे काही बायबल असेल ते. पण आणि ह्या लोकांनी तर ते असं जर आपण म्हणू की हे द्वैतातच जगतायत, की त्यांनी त्याला कारण का त्यांनी नसताना मारला तर तो आला असता, त्यांनी मग ख्रिश्चनिटीचा प्रचार केला असता. त्याचे डिझिजेस त्यांना लागले असते कारण का त्यांची इम्युनिटी आधीच खूप कमी आहे. आधीच त्याचे जे आधी 5-10 हजार होते ते ब्रिटिश कालीनपासून कमी होत 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 ते आता 400 का 200 पर्यंत आलेले आहेत ते. तर त्यांनी ते सगळं केलं अँड ऑन देअर साइड दे आर राईट, दे व्हॉट दे डिड. तर तुमचं मत काय आहे की यांनी हा अद्वैत वेदांतीमध्ये होता का ते खरोखर अद्वैत वेदांतामध्ये जगतायत? कारण का ते सगळं नॅचरली जगतायत ते. ठीक आहे ना. ते कसं असतं पहा, की प्रत्येक व्यक्ती त्याला जे योग्य वाटतं तसं ते जगत असतात. राईट? आपण आपल्या चिंतनामध्ये काय विचार करतोय, की इतर लोक कसे वागतात त्यांच्याकडे आपण बघणार नाही. ठीक आहे? इतर लोकांबद्दल आपण जजमेंट पास करणार नाही. आपण पण इथे आपल्याला ते स्वतःचा श्लोक उद्धार करायला समजून आलोय. घ्यायचा आहे. हां, श्लोक आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि बरोबर आपण आहे. एक्झाम्पल्स बाहेरचेच कारण कारण का आपण ते एक्झाम्पल जगत नाही. आपण बरोबर आहे. काय अर्जुन नाही आहोत, की आपण हातात धनुष्य घेऊन आपण काय काराची आणि पेशावरती हमला करत नाही. करेक्ट. नाही तर पहा, म्हणून की आणि तुमचं मत ऐकायचंय कारण का तुम्हाला सगळी माहिती आहे म्हणून मला प्रश्न मला विचारत असतो. सगळी माहिती आहे असा तुमचा हो, गैरसमज प्रश्नच आहे. नाही. म्हणजे तुम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी मला तर अजिबातच नाही. मला सगळी माहिती आहे असा प्लीज गैरसमज करून घेऊ नका कोणीही. मला जेवढे मी प्रयोग केलेले आहेत, तेवढाच फक्त मला अनुभव आहे ना, किंवा माझ्या जीवनामध्ये जे काही मला घडलेलं अनुभवायला आलेलं असेल, त्याचाच फक्त मला अनुभव आहे. इतर लोक काय करतात किंवा इतर लोकांनी काय करावं, याच्याबद्दल इथे मी मतप्रदर्शन करतच नाही.
इथे आपण आपण चिंतन हे करतो आहोत की आपण काय करू शकतो. तर आता ख्रिश्चन धर्मामधल्या लोकांनी काय करायला पाहिजे हा त्यांचा प्रश्न आहे, करू दे त्यांना. ख्रिश्चन धर्मामधनं मी काय शिकायला पाहिजे हे मी करतो. तर जे तू आत्ता म्हटलास की ख्रिश्चन धर्म किंवा ख्रिश्चन धर्मापेक्षा ना येशू ख्रिस्ताची शिकवण हा आणि महत्वाचं ते वेदांताचं आहे. वेदांताचं जे मर्म आहे त्या दोन्ही गोष्टी हो. एकच आहेत. ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. त्यामुळे पहा की माझे जे इथले जे ख्रिश्चन मित्र आहेत ते मला खूप वेळा विचारतात की विक्रम, आर यू नॉट ख्रिश्चन? नो, आय एम नॉट ख्रिश्चन. परंतु त्यांना माझ्या वागण्यावरनं असं वाटतं की ही व्यक्ती ख्रिश्चन असू शकते किंवा असायला पाहिजे. कारण की ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलंय की तुम्ही कसं जगायला पाहिजे किंवा तुम्हाला जर लक्षात आलं की तुम्ही यू आर यू आर क्रिएटेड ऑर यू आर बॉर्न इन द इमेज ऑफ गॉड असं जर असलं तर गॉडली लाईफ मॅनिफेस्ट व्हायला नको का? हो ते जर नसेल होत तर मग याचा अर्थ काय की देन यू आर नॉट अ ख्रिश्चन. म्हणजे मग असं म्हणावं लागेल की येशू ख्रिस्त एक चांगला अद्वैत वेदांती होता, हो, पण परंतु काही त्याला कोणी लोकांनी समजलं नाही. म्हणजे पीपल डोंट डिडंट करेक्ट रिअली अंडरस्टँड अँड दॅट इज द करेक्ट प्रॉब्लेम. म्हणून तर त्याला हो क्रॉसवर चढवलं ना आणि खिळ ठोकून मारलं. हम्म. कारण की लोकांना कळलंच नाही. म्हणजे आता याच्यावरनं बोध आपण काय घ्यायचं, म्हणजे मी काय घ्यायचं की आपण जगाला सुधारण्याच्या भानगडीत पडायचंच नाही. आपण सुधरवायचं फक्त स्वतःला आहे. आपण जगाला सुधरवायला जर गेलो जगाला की जग सुधारायचं आपल्याला अजिबातच टांगेलच. नाही. आपल्याला फक्त ते वेदांत समजून घ्यायचंय की एक्झॅक्टली. म्हणजे आणि त्याचा बदलायचं रिप्लेस जगाला नाही करून रे बाबा, बदलायचं स्वतःला आहे. वी आर नॉट हो गोइंग टू चेंज द वर्ल्ड एट ऑल. वी कॅनॉट चेंज द वर्ल्ड बिकॉज द वर्ल्ड इज नॉन चेंजेबल. आत्ता काय सांगितलं भगवंतानी या 5व्या श्लोकामध्ये की हे जग बदलूच नाही शकत. ज्ञानेश्वर महाराजांनी किती क्लिअरली सांगितलं की तुम्ही जग बदलण्याचा प्रयत्न जर केला तर ते बदलूच नाही शकत. कारण की जो जगाचा स्वभाव आहे तो कसा काय चेंज होणार आहे? जग म्हणजे कुत्र्याचं शेपूट आहे. ते कितीही हम्म. सरळ केलं तरी सुद्धा ते सरळ होऊ नाही शकत. ते तसं राहणार आहे. तर जगाला जसं आहे तसंच राहू द्या. ख्रिश्चन धर्माला जसं आहे तसंच राहू द्या. त्यांना जेव्हा प्रत्येक माणसाला जेव्हा आतून उपरती होते ना किंवा आतून बदलण्याची इच्छा जेव्हा उत्पन्न होते तेव्हाच तो माणूस बदलू शकतो. आता ह्याच्यामध्ये पहा की समजा धर्म परिवर्तन आपण जे म्हणतो की नाही, समजा आपण बळजबरीने केलं धर्म परिवर्तन. आता समजा कोणीतरी मला येऊन माझं धर्म परिवर्तन केलं असं डिक्लेअर केलं किंवा मी पण असं म्हटलं की मी धर्म परिवर्तन केलं. ठीक आहे. तर प्रूव्ह कसं होणार आहे? हाऊ टू प्रूव्ह? हम्म. इट कॅनॉट बी प्रूव्हन. तुम्ही मला बाहेरून काही करायला लावा. ठीक आहे. कोणालाही करेक्ट आपण बाहेरून काही पण करायला लावू. जबरदस्ती आपण कोणाला पकडून आणि त्यांच्या मनाविरुद्ध करायला लावू आणि ते करतील देखील. परंतु त्यांना तसं करावंसं वाटतंय का हे जास्त महत्वाचं आहे. तर नाही म्हणजे हा जो टुरिस्ट होता हां, त्याच्याकडे गाडी म्हणजे गाडी घर बंगला, त्याच्याकडे नोकरी चांगली होती, पैसा होता भरपूर, हां. त्याला प्रियसी का बायको होती, हं. आयुष्य एकदम खूप चांगलं होतं अमेरिकेमध्ये. म्हणजे तुम्हाला माहिती असेलच की तर मग सगळं त्याचं काय? चांगलं मग असतं. त्याचं काय? तर त्यांनी बायबल वाचून समजून त्यांनी जर तिथंच आयुष्य काढलं असतं अमेरिकेमध्ये, कारण का आता तो मेलाय ना, म्हणजे त्याला मारलं गेलं, हां. तर तो तिकडेच चांगलं आयुष्य जगला असता आणि तो अद्वैत वेदांतींच्या अद्वैत वेदांताच्या काय म्हणतात ते त्या सिद्धांतानुसार मार्गावरती जगला असता. सिद्धांतानुसार तो जगला असता. तो इथं जर तर तो अद्वैत त्याला सिद्धांतावर जगत नव्हता ना. कारण की त्याला जगाला हा मग सुधरवायचंय. ते हा हे बघ, हे पहा जगाला ज्याला सुधरवायचं आहे, ज्याला सो कॉल्ड चांगलं काम करायचं आहे, तो आणि जगामध्ये जाऊन ज्याला गुंडागर्दी करायची आहे तो, ह्या दोघांमध्येही फंडामेंटली काही फरक नाहीये. कळलं ना? कारण दोघांनी जगाला सत्य मानलेलं. अद्वैताच्या दृष्टीने जी व्यक्ती वाईट कर्म करते आणि जी व्यक्ती चांगलं कर्म करते, त्या दोघांमध्ये फंडामेंटली फरक नाही काही. कारण की त्याच्यामध्ये दोघांमध्ये कर्ता भाव आहे. आपण मागे काय म्हटलं होतं की जर मी दारू सिगरेट पित असेन, जुगार खेळत असेन, आणखीन काही वाईट गोष्टी करत असेन, तर त्या गोष्टींपासून मी स्वतःला थांबवू शकतो. राईट? आय करेक्ट कॅन कम आउट ऑफ तमोगुण इन टू सो कॉल्ड रजोगुण. राईट? रजोगुणामध्ये मग मी चांगल्या चांगल्या गोष्टी करेन. आय विल बी अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर, आय विल बी अ गुड दिस, गुड दॅट, व्हॉटएव्हर. तर त्या रजोगुणामधनं सुद्धा आपण थोडं वर जाऊ शकतो, मेडिटेशन वगैरे करू शकतो, योगासन वगैरे करून जरा शांत करू शकतो आपलं मन. वी कॅन गो इन टू सत्वगुण. परंतु जी व्यक्ती
सत्वगुणातच आहे नेहमी. सकाळी 4 वाजता उठते, मेडिटेशन करते, योगासनं करते, कोणाला काही वाईट बोलत नाही, सात्विक अन्न खाते, दिवसातनं एकदाच जेवते. अशा माणसाला कसं सुधारणार आहे? हो, पण अशा मग माणसाला अशा नाही सुधारू शकत. माणसाने पब मध्ये जाऊ नये आणि त्या कोण तो सिगरेट पित असेल की ए तुम सिगरेट मत पिना ही गलत बात है, हा तर प्रॉब्लेम. तो माणूस उठून त्याला हे पहा, ही होलियर दॅन दाऊ ही ऍटिट्यूड जी आहे ना, हा, ही त्या तमोगुणापेक्षाही बेकार आहे. कारण की इट इज व्हेरी डेंजरस. यू हो. कॅनॉट रिअली लेट गो ऑफ इट. हा प्रॉब्लेम आहे. सत्वगुणाचा अहंकार हा तमोगुणापेक्षाही वाईट आहे. वाईट आहे म्हणजे कसं की इट इज मोर डेंजरस. तर असा हा अर्जुनाला झाला होता. मी तर खूप शहाणा आहे. माझे हे जे चुलत भाऊ आहेत ना, ते खूप मूर्ख आहेत. त्यांना काही कळत नाही. मग मी यांना सोडून देतो. आय विल लिव्ह दिस बॅटल, आय विल गो टू हिमालयाज. पण हे पण चुकीचं आहे ना, म्हणजे बिलकुल त्यांनी चुकीचं आहे. मग धर्म कृष्णाने पाळायला एक्झॅक्टली तेच सांगितलं की तू जे हा, सांगतो आहे, हे जे आर्ग्युमेंट आहे, आपण मागच्या वेळेस बघितलं होतं ना की प्रज्ञावादांश भाषसे, की तू एवढा सगळा प्रज्ञावाद करतोय म्हणजे यू आर गिव्हिंग सच ए वंडरफुल आर्ग्युमेंट. नन ऑफ दिस होल्ड्स एनी वॉटर. ओके, याच्यामध्ये काही दम नाही. यू आर स्टँडिंग ऑन थिन आईस. इट कॅनॉट होल्ड एनी वॉटर. तुम्हाला ते आर्ग्युमेंट करून उपयोगच नाही. तुम्ही तुमच्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते कर्म करणं तुम्हाला बिलकुल भागच आहे. त्याच्याशिवाय तुमची चित्तशुद्धी होणारच नाही. सो वॉट एव्हर युअर situation in life is, whatever your position in society is, you better start doing it, and better start doing it with some sense of dedication, devotion, and a sense of selflessness. Not की ह्याच्यातनं मला काय मिळणार आहे, मी कसं काय कॉन्ट्रीब्युट करू शकतो. आपण ते जॉन एफ केनेडीचं वाक्य बघितलं होतं ना मागच्या वेळेस, की आस्क नॉट व्हॉट द कंट्री कॅन डू फॉर यू, बट आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युअर कंट्री. आपण त्याच्या पलीकडे नेलं होतं वाक्य, की व्हॉट कॅन द वर्ल्ड डू फॉर मी, नाही व्हॉट कॅन आय डू फॉर द होल वर्ल्ड, नॉट जस्ट फॉर माय कंट्री. तर तिथे वेदांत आपल्याला घेऊन जातो की हे विश्वाची माझे घर. ठीक आहे. आता इथे डीके यांनी हात वर केलेला आहे, तर आपण त्यांना विचारू की प्लीज अनम्यूट युअर सेल्फ अँड देन यू से व्हॉट यू वॉन्ट टू से. दीपक, गो अहेड प्लीज. तर याच्यामध्ये ऍक्च्युली जो 5वा श्लोक आहे त्याच्यामध्ये एक वर्ड आहे कार्यते हि वशः. तर काही लोक किंवा असा विचार करतात की डेस्टिनी आहे, ऑलरेडी लिहिलेलं आहे, तेच होणार आहे. तर आपला काही कॉन्ट्रीब्युशन किंवा आपला काही डिसिजन या सगळ्यामध्ये नाही असं, किंवा ते म्हणजे डेस्टिनी जिथे घेऊन जाईल तिथे आपल्याला जायचंय असं जीवन जगतात ते. आणि एक ते मला विचारायचं की तुमचे काय विचार त्याच्यामध्ये. दुसरं हे की प्राकृती जे गुणे हा म्हणजे त्रिगुणांनी माझ्या पदरी जे कर्म टाकले ते मला करायलाच लागतील. मग हे एक काइंड ऑफ म्हणजे आपल्या वशात काहीच नाहीये असं एक लोक असं आहेत, मला नाहीये, माहिती आहे असं ते. नाहीये दीपक. आय थिंक दिस इज हाऊ मोस्ट पीपल विल अंडरस्टँड. ऍक्च्युली दिस इज हाऊ मोस्ट पीपल विल मिसअंडरस्टँड असं म्हणायला पाहिजे. कारण जर आपण असं समजलो की सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामधल्या प्री प्रोग्रॅम्ड आहेत, तर प्री प्रोग्रॅम जे आहे ना, ती आपली सिच्युएशन आहे. म्हणजे आपण कुठल्या घरामध्ये जन्माला यावं किंवा आपल्याला कुठले आई वडील मिळावे, हे सगळं जे आहे दॅट इज बेस्ड ऑन अवर प्रिव्हियस कर्म, राईट. तर बेस्ड ऑन द प्रिव्हियस कर्म आपण कुठे आहोत आत्ता, त्याला आपण काही नाही करू शकत. परंतु इथून पुढे कसं जायचं, तर कसं होतं पहा, की पूर्वसंस्कारांमुळे आपलं सध्याचं जे कर्म आहे ते कसं काय घडतं. आपण आता सध्या गेले 1 महिना 1.5 महिना शिकतो आहोत की आपल्याला कशा प्रकारे आपला आहार असायला पाहिजे, बरोबर आहे ना. परंतु आहाराचे किंवा आहाराच्या सवयीचे आपले जे पूर्वसंस्कार आहेत ते किती कठीण आहेत तोडायला, हे आपण स्वतः आत्ता अनुभवतोय, बरोबर आहे. तर हे का होतं, आपल्याला बुद्धीने तर कळलं की आपल्याला हे असं करायला नको, हे असं करायला पाहिजे. परंतु जी सवय झालेली आहे ना आधीपासनं केलेल्या कर्मांमुळे, त्याचा जो संस्कार आहे तो फार बलवान असतो. त्यामुळे तो आपल्याला आपल्या बुद्धीला जरी पटत असलं तरी सुद्धा त्याच्या विरुद्ध जाऊन कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतो.
असं होत असतं. म्हणजे कसं असतं की आपली गाडी समजा खूप जोराने एका दिशेने चाललेली असेल, तर तिला आपण जर तिची दिशा बदलवायची म्हटली तर ते एकदम होत नाही. देयर इज अ लॉट ऑफ मोमेंटम, राईट? सो दॅट मोमेंटम विल कॅरी यू. सो त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस, दर दिवशी, दर क्षणी हा विचार करणं अतिशय आवश्यक आहे, की आत्ता मी ज्या प्रकारे कर्म करतो आहे किंवा करायला घेणार आहे, ते करणं बरोबर आहे किंवा नाही आहे. ही जर बुद्धी आपली नेहमी शाबूत असली आणि इफ यू आर ऑलवेज कॉग्निझंट, की मी असं केल्याने असं होऊ शकतं, तसं केल्याने तसं होऊ शकतं आणि देअरफॉर आय विल ओन्ली अंडरटेक व्हॉट इज गुड फॉर मी अँड गुड फॉर द सोसायटी इन जनरल. हे जर क्लिअर असलं माझ्या डोक्यात आणि तशा प्रकारे जर मी कर्म केलं कॉन्शियसली आणि नॉट विथ एनी सेल्फिश मोटिव्ह, की मी हे केल्यामुळे मला काहीतरी मिळणार आहे, खूप पैसा मिळणार आहे, प्रसिद्धी मिळणार आहे किंवा तुम्ही लोक म्हणणार की अरे वा वा किती छान झालं भाषण. इफ आय गेट स्टक विथ दॅट, देन हे भाषण चांगलं नाही होणार, अजिबात नाही होणार. आणि हे भाषण आहे किंवा हे मी करतोय अशी माझी भावना नाहीच आहे. तशी भावना जर माझ्या मनात आली किंवा ज्या क्षणी येईल त्या क्षणी ह्या सगळ्या कार्यक्रमाचा सत्यानाश होईल. म्हणजे इथे जे काही चिंतन होत आहे ते चिंतन मी स्वतः देखील ॲज अ बाय स्टँडर ऐकण्याचा प्रयत्न करतो. आय ऑल्सो ट्राय टू लर्न, म्हणजे आय ॲज अन इंडिव्हिज्युअल ट्राय टू लर्न फ्रॉम दिस एंटायर एक्सपिरियन्स ॲट ऑल टाइम्स. जसे आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत ना, आणि आपण सगळेजण इथे जे काही होत आहे, इथे जे काही बोललं जात आहे त्यापासून शिकण्याचा प्रयत्न करतो, बरोबर, इन्क्लुडिंग मायसेल्फ. त्यामुळे जो बोलणारा आहे तो इंडिव्हिज्युअल विक्रम पत्तरकिनी आहे असं माझ्या मनात कधीच नसतं. असं आहे. Does that make sense? So choice is always with us at any given time. ठीक आहे, की आता इथून पुढे कसं जायचं, दिस इज अप टू अस. इन दॅट वी हॅव फ्रीडम. म्हणजे व्हॉट काइंड ऑफ मूव्ह आय एम गोइंग टू मेक इन माय चेस गेम, इट्स अप टू मी. अँड बेस्ड ऑन दॅट मूव्ह द फ्युचर सिच्युएशन विल बी आयदर ॲडव्हान्टेजेस ऑर डिसॲडव्हान्टेजेस. आतापर्यंत आपण जे काही मूव्ह केल्या असतील ना त्यानुसार आपण आताच्या परिस्थितीमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत, राईट? त्याच्याबद्दल आपण काहीच नाही करू शकत, बिकॉज ऑल ऑफ दिस हॅज हॅपन्ड ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ व्हॉट एव्हर वी हॅव डन, राईट? त्यामुळे कर्मावर आपला अधिकार होता, परंतु कर्माच्या फळावर आपला अधिकार नाहीये. आत्ताचं जे फळ आपल्याला समोर दिसतंय ते निसर्गाच्या नियमांप्रमाणे आपल्या पदरी येऊन पडलेलं आहे. परंतु ह्याच्या पलीकडे आपल्याला कसं जायचंय त्याच्यावर आपला कंट्रोल आहे, त्याच्यावर आपलं नियंत्रण आहे, त्याच्यावर आपला अधिकार आहे. कर्मणी अधिकार असते हा. दिस इज फंडामेंटल आणि दिस इज ट्रू ॲट ऑल टाइम्स. म्हणजे आपण इथे बसून रडगाणं गाण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये, की अरे माझ्या नशिबात असंच कसं आलं, हे असं मलाच का बरं भरपूर होतंय, लोक असे बोलतात आपल्या लोक समोर असे का बोलतात कधी-कधी, आपल्याशी, की माझ्याशी हे माझ्या कसे वागतात, हा नशिबात एवढं बॉस, हे हा माझ्याशी बॉस माझा बरोबर वागत नाही किंवा माझे मित्र बरोबर वागत नाही किंवा ज्यांना मी मित्र म्हणतो ते बरोबर वागत नाही. मग ते तुमचे मित्र नाहीच आहेत. तुम्ही त्यांना मित्र मानलं ही तुमची चूक. दॅट इज द प्रॉब्लेम. सो सुधरवायचं जगाला नाही, आपल्याला सुधरवायचं आपल्याला स्वतःला आहे. इफ वी अंडरस्टँड दिस, की ह्या जगामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये मला जो काही अनुभव येतोय हा केवळ मी केलेल्या कर्मांचा परिणाम आहे, ह्याच्यासाठी दुसरं कोणीही जबाबदार नाही. हा पहिला नियम आहे. दिस इज द फंडामेंटल प्रिन्सिपल. सी, इफ आय अंडरस्टँड दॅट माय सिच्युएशन इज बिकॉज ऑफ माय ओन कर्म, देन आय विल नॉट ब्लेम एनीबडी. म्हणजे दुसरा आपल्या सगळ्या चिंतनामधला एक जो फंडामेंटल नियम आहे तो हा आहे, की इतर कोणाला कधीही नावं नका ठेवू. नेव्हर. कोणालाही ही व्यक्ती वाईट आहे किंवा ती व्यक्ती वाईट आहे किंवा हे बरोबर नाही ते बरोबर नाही ना, फॉरगेट इट. फॉरगेट अबाउट व्हॉट द वर्ल्ड इज डुईंग. लेट अस ट्राय टू फिगर आउट व्हॉट वी आर सपोज टू डू. जगाला आपण नाही सुधारू शकत. आणि आपण जर ठीक राहिलो ना तर जग चांगलं राहतं, सुंदर राहतं. कारण की ते सुंदर आहेच. ते सुंदर दिसत नाहीये याच्यासाठी की माझ्या डोळ्यामध्ये, माझ्या चष्म्यामध्ये काहीतरी गडबड आहे. आय एम नॉट एबल टू सी द ब्युटी. What I am seeing is a distorted image. Why? Because my own ability to see the beauty is distorted. धूल चेहरे पे थी, आईना साफ करता गया, असं म्हणतात गालिबचा एक कुठला तरी शेर आहे. तर दिस इज व्हॉट इट मीन्स, की आपण आपलं जे कर्म आहे ते सोडून तर राहू शकत नाही. आपल्याला जे
वर्णाश्रम पद्धतीनुसार मिळालेलं आहे, जे आपल्याला आणि सहज करतात. आणि कसं तसंच होतं पहा, की कर्माच्या कायद्यानुसार आता ह्या प्रश्नाचं उत्तर, की मी ह्या घरात का बरं जन्माला आलो किंवा ह्या परिस्थितीमध्ये का बरं जन्माला आलो, याचं उत्तर हे आहे की ही परिस्थिती माझ्या उद्धारासाठी सगळ्यात उत्तम होती किंवा आहे, हा माझा दृढ विश्वास असला पाहिजे. मग काय होईल, की जी परिस्थिती आहे माझ्यासमोर सध्या, त्या परिस्थितीमध्ये मी इथून पुढे कसं जाईन याचा विचार करेन. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला जिथून कुठून मार्गदर्शन मिळेल तिथनं तुम्ही घ्या आणि समोर जा. आपण मार्गदर्शन कुणाकडनं घ्यायचं याच्याबद्दल चिंतन करताना काय विचार केला, की अशा व्यक्तीकडनं मार्गदर्शन घ्यावं आपण, की ज्यांनी त्या सत्याचा अनुभव स्वतः घेतलेला आहे. म्हणजे त्यांनी आधी केलं आणि मग सांगितलं. नंबर 1. दुसरं म्हणजे त्याला आपल्या हिताची चिंता हवी. पण तिसरं, आपल्याकडनं त्याला काही मोबदला नकोय. अशा माणसाचं अवश्य ऐकावं आणि अशा माणसाचं ऐकावंच. आणि अशी व्यक्ती जर आपल्याला काही सांगत असेल जे आपल्या हिताचं आहे, जसं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, तर तसं अर्जुनाने केलं, राईट? तर तशासारखा गुरु आपल्याला समजा लाईव्ह मिळाला, जिवंत देहामध्ये, तर फार चांगली गोष्ट आहे. नाही जर मिळाला तर मग आपल्याकडे गीता आहे की, गीता ही माऊली माझी तिचा मी बाळा नेणता, पडता रडता घेई उचलून कडेवरी, असं म्हणतात ना विनोबा. की जेव्हा जेव्हा मला काही प्रश्न पडले कुठल्याही प्रकारचे, तेव्हा मी असं गीतेचं पुस्तक उघडलं आणि एखादं पान बघितलं, अरे त्या पानावर माझं उत्तर मला मिळालं. विनोबांनी म्हटलं होतं किंवा गांधींनी म्हटलं होतं कोणीतरी, इट डझंट मॅटर. म्हणजे आपल्यासाठी पण तोच अनुभव येऊ शकतो ना. आपल्याला समजा एखादा प्रश्न आपल्या मनामध्ये, आता पहा की हे सगळं चिंतन जे होत आहे ना, तर इथे सध्या 24-25 लोक आहेत, तर कोणाच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत हे मला कुठे माहिती आहे? माझ्या तोंडून तर शब्द निघतायत, परंतु असं होऊ शकतं की इथे जे लोक बसले आहेत त्यांच्यापैकी काही लोकांच्या मनात काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं ह्या सगळ्या चिंतनामध्ये त्यांना मिळून जातात. मग त्यांना अनम्यूट करून विचारण्याची गरज पडत नाही. असं मला पुष्कळदा झालेलं आहे. पुष्कळ लोकांनी सांगितले, की माझ्या मनात हा प्रश्न होता, परंतु तो प्रश्न तुम्ही हे जे बोललात ना किंवा इतर लोकांनी काही प्रश्न विचारले, त्याच्यामध्ये त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळून गेलं. असं होतं आपोआप पुष्कळ. क्लॅरिफाय होऊन जातं. हां, असं होतंय. सो येस, वी डू हॅव चॉईस. वी आर नॉट प्री प्रोग्राम्ड. ओके, तर आपण हा श्लोक जो आहे याच्यावरच्या ज्या ओव्या आहेत त्या आज एक तरी श्लोक पूर्ण करू, नाही तर आपल्या आय डोंट नो की गीतेला किती वर्ष लागतील. एनिवे, मला हा 10 इयर प्रोग्राम करायची माझ्यासाठी काहीच हरकत नाही. म्हणजे वी कॅन डू इट ॲज लॉंग एज एव्हरीबडी इज विलिंग टू कंटिन्यू टू लर्न. ठीक आहे ना. तर हे न थांबेच जरी काही जरी, मग सोडिले काय तरी, कर्मत्याग खरोखरी, प्रकृतियुक्ता शक्य नाही. प्रकृतियुक्ता म्हणजे जो प्रकृतीमध्ये युक्त झालेला आहे, म्हणजे हु इज जॉईंड इन प्रकृती, जो या जगामध्ये अडकलेला आहे, त्याच्यासाठी हे थांबूच नाही शकत. सोडलं तरी हे थांबू नाही शकत. हा प्रॉब्लेम आहे, है ना. प्रकृतीच्या गुणाकडोनी, परस्वाधीनपणानी, कर्मे येता ती घडोनी, शरीरधारी व्यक्तीची. प्रकृतीच्या गुणाकडोनी, परस्वाधीनपणाने, जोपर्यंत आपण या प्रकृतीमध्ये आहोत किंवा या गुणांच्या आधिपत्याखाली आहोत, तोपर्यंत कर्मे येतात ती घडवणी शरीरधारी व्यक्तीची. तोपर्यंत कर्म होतच राहतील, असं होईल, आहे की नाही. म्हणून करण्या टाकण्यासी, स्वतंत्रता ना कोणासी, मी करता या अहंतेसी, मग का व्यर्थ बाळगावे. हे आहे, दिस इज द क्रक्स. ओके, हे जर कळलं ना आपल्याला, इफ वी कॅच दिस, इट विल बी सो वंडरफुल, इट विल बी ऑसम. हे कळलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. म्हणून करण्या टाकण्यासी, करण्याशी किंवा टाकण्याशी, म्हणजे मी हे करतो म्हणतो किंवा मी हे नाही करत असं म्हणतो. करण्या टाकण्यासी, स्वतंत्रता ना कोणासी, मी करता या अहंतेसी, मग का व्यर्थ बाळगावे. मी करतो आहे, ह्या सगळ्या गोष्टी या जगामध्ये ज्या घडतायत त्या सगळ्या या प्रकृतीनुसार, प्रकृतीच्या गुणांच्या नुसार घडतायत. त्यामुळे मी करतो आहे अशी अहंता मी बाळगण्याचं काय कारण आहे. तर ही अहंता सोडणं, द डुअरशिप नीड्स टू बी ड्रॉप्ड. ठीक आहे ना. आपला हा अहंकार जो आहे, कर्तेपणाचा अहंकार आहे, तो टाकायचा आहे.
म्हणजे कर्म तर टाकायचं नाहीच आहे, कर्माच्या फळाची आसक्ती टाकायची आहे. म्हणजे समजा कर्म चांगलं केल्यानंतर सुद्धा चांगलं फळ नाही मिळालं तर ते चांगलं फळ तसं न मिळण्यामागे भगवंताची काहीतरी इच्छा असावी किंवा तशाच प्रकारे ते घडायला हवं होतं असा विश्वास पाहिजे. ठीक आहे. आणि समजा ते कर्म केलं, फळ चांगलं मिळालं तर त्याच्यामध्ये स्पृहा नको. दुःखेषु अनुद्विग्न म्हणा, सुखेषु विगत स्पृहा. राईट. तर हे असंच असं होत राहावं आणि त्याच्याबद्दल लोभ निर्माण व्हावा असं पण व्हायला नको. ठीक आहे ना. रथाच्या वरती चढवणी जरी निश्चल बसला कोणी, तरी रथाच्या गतीनी हिंडणे भाग होते तया. म्हणजे आता समजा आपण रथावर, म्हणजे रथावर बसलेलो आहोतच ना, आपण पृथ्वी नावाच्या रथावर बसलेलो आहे की नाही. आपल्याला असं वाटतं की आपण काही करत नाहीये, आपल्याला असं वाटतं की आपण आपल्या खुर्चीवर बसलेलो आहोत, आपण काही कुठे गेलेलो नाहीये, परंतु तो रथ चाललेला की नाही. त्यामुळे या पृथ्वीवर आपण बसलेलो असल्यामुळे आपण कुठपासून कुठपर्यंत आलो, isn't it? तर तसं आहे की मी कर्म टाकतो असं असं जरी म्हटलं तरी सुद्धा प्रकृती तिच्या गुणांनुसार, तिच्या गुणधर्मांनुसार तुम्हाला नाचवेलच. ठीक आहे. वाळून खाली पडलेले पान जरी ना स्वये हाले, तरी उडून वाऱ्यामुळे भ्रमण करीते आकाशी. वाळून खालती पडलेलं आहे पान, तरी सुद्धा वाऱ्याच्या गतीने आकाशामध्ये ते भ्रमण करेल की नाही. नैष्कर्म्य पद मिळवणी कर्मातीत झाला कोणी, तरी त्याच्याही इंद्रियांनी कर्मे घडती प्रकृतीने. म्हणजे अगदी संत जरी असला तरी सुद्धा डोळे उघडल्यानंतर त्या डोळ्यामध्ये जगाचं प्रतिबिंब पडेल की नाही. डोळे काय बघण्याचं थांबतील का? नाही थांबू शकत. सो इंद्रियांच्या मार्फत जे कर्म घडत असतं ते कर्म सिद्ध माणसाला सुद्धा, संत माणसाला सुद्धा, संन्यासी माणसाला सुद्धा घडणारच आहे. कर्म विल नॉट स्टॉप. दॅट इज व्हॉट भगवान इज ट्राइंग टू टेल अस. ठीक आहे. म्हणून प्रकृतीच्या बळाने जोवरी हा देह धरणे, कर्मत्याग हा साधणे तोवर आहे अशक्य. ठीक आहे. म्हणून प्रकृतीच्या बळाने जोवरी हा देह धरणे, कर्मत्याग हा साधणे तोवर आहे अशक्य. ओके. Sudhirji is saying it is difficult but necessary for us to accept that we are responsible for our actions. Yes, absolutely. Without a doubt. Whatever situation we find ourselves to be in at this time, it is entirely, completely, solely because of our own past actions. That is what we must understand, and we have to live in this manner. So हा शेवटची ओवी आहे. हा कुणी ऐशा या स्थितीत म्हणे टाकीन कर्माप्रत, पार्था तरी त्याचा निश्चित उरे केवळ दुराग्रह. कुणी ऐशा या स्थितीत, जोपर्यंत आपलं देहासोबत तादात्म्य आहे तोपर्यंत आणि जोपर्यंत मी कर्ताभाव टाकलेला नाहीये तोपर्यंत, म्हणे टाकीन कर्माप्रत म्हणजे मी कर्म टाकून बघितलं तरी कर्म नाही टळणार, फक्त दुराग्रह उरेल. ओनली ए फॉल्स सेन्स ऑफ इन्सिस्टन्स दॅट आय एम ड्रॉपिंग द कर्म. आपल्याला कर्म ड्रॉप करण्याची काही गरज नाही. आपल्याला कर्ता भाव टाकण्याची गरज आहे. सो दिस इज द मॉरल ऑफ द स्टोरी. आता आज आपण एकच श्लोक बघितला, त्याच्यावर किती ओव्या घेतल्या त्या ज्ञानेश्वर महाराजांनी बापले 2 पानं वाचली मी. तर इतकं विस्तृतपणे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं समजून सांगितलंय. जोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये कर्ताभाव जागृत आहे तोपर्यंत कर्म केल्याशिवाय मला चैनच नाही पडणार. आपल्याला कर्म नाही टाळायचे. जे आपल्याला स्वधर्मानुसार आलेलं आहे ते कर्म करतच राहायचं आहे. परंतु ते कर्म मी करतो आहे ही जी अहंता आहे ती अहंता आपल्याला फक्त टाकायची. अशा प्रकारचा अहंतेचा नाश, अहंतेचा अस्त आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये ह्याच शरीरात असताना व्हावा, अशीच प्रार्थना करून आपण आजचा कार्यक्रम इथे थांबवू आणि मग पुढच्या शनिवारी याच वेळेस पुन्हा एकदा भेटू. नमस्कार.